मीन राशी. नमस्कार मंडळी, मी ज्योतिष महागुरु डॉक्टर पंकज शास्त्री घेवारे गुरुजी आपल्या सर्वांचं त्र्यंबकराज ज्योतिष या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो. आज आपण 2026 या वर्षातील ऑगस्ट महिन्यामध्ये होणारं ग्रहांचं राशी परिवर्तन आणि या राशी परिवर्तनाचा मीन राशीच्या जातकांवरती होणारा परिणाम या विषयाची माहिती पाहणार आहोत. या संपूर्ण ऑगस्ट महिन्यामध्ये काही ग्रह राशी परिवर्तन करत आहेत. यात प्रामुख्यानं 1 ऑगस्ट या दिवशी शुक्र ग्रह कन्या राशीमध्ये राशी परिवर्तन करतोय. 2 ऑगस्ट या दिवशी मंगळ ग्रह मिथुन राशीमध्ये राशी परिवर्तन करतोय. 5 ऑगस्ट या दिवशी बुध ग्रह कर्क राशीमध्ये राशी परिवर्तन करतोय. 17 ऑगस्ट या दिवशी सूर्य ग्रह सिंह राशीमध्ये राशी परिवर्तन करतोय. 22 ऑगस्ट या दिवशी बुध ग्रह पुनश्च एकदा राशी परिवर्तन करून सिंह राशीमध्ये येतोय. मग या राशी परिवर्तनाचा मीन राशीच्या जातकांवरती नेमका काय परिणाम होणार आहे ते आपण या व्हिडिओत पाहणार आहोत. मीन राशी. स्वामी गुरु ग्रह हा पंचम स्थानात गेलेला आहे आणि लग्नी शनी ग्रह विराजमान आहे. शांत स्वभाव, नीटनेटकेपणा, विचार, संयमीपणा, त्याचबरोबर विचार करून बोलणे, विचार करून उत्तर देणे यांसारख्या गोष्टी मीन राशीच्या जातकांना विशेष करून अनुभवायला मिळेल. वयापेक्षा जास्त मोठ्या लोकांसारखी चर्चा आपल्याकडनं घडून येते आणि आपल्या शब्दाला मान सन्मान मिळतो. हेच या महिन्याचं आकर्षण आणि खरेपणा तुम्हाला पाहायला अनुभवायला मिळू शकतो. लग्नेश पंचमात जाणं, ज्या जातकांचे विवाह झालेले आहेत अशा जातकांच्या डोक्यामध्ये संततीसाठी प्लॅनिंग करण्याचा विचार येईल. त्याचबरोबर ज्या जातकांचा विवाह झालेला आहे, संतान झालेली आहे, संतती झालेले लोक आपल्या मुलांच्या उच्च शिक्षणाचा विचार करतील किंवा त्या दृष्टीनं ते पाऊल उचलतील. द्वितीय स्थान धनस्थानाचा विचार करता या स्थानाचा स्वामी मंगळ ग्रह हा 2 ऑगस्ट या दिवशी चतुर्थ स्थानात आलेला आहे. मंगळ या ग्रहाला धरणीचा पुत्र म्हटलेलं आहे. त्यामुळे मीन राशीच्या जातकांसाठी या महिन्यामध्ये जमिनीची खरेदी, वास्तुयोग, वाहन योग यांसारख्या गोष्टी संभवतात. बरेचसे जुने जाणते ज्योतिषी या स्थानातील मंगळाला आईच्या प्रकृतीला त्रास होऊ शकतो, आईच्या प्रकृतीवरती संकट येऊ शकतं अशा गोष्टी सुद्धा सांगायचे. म्हणून अशा वेळेला मीन राशीच्या जातकांना एक चांगला सल्ला मी देऊ इच्छितो. आपल्या आईच्या प्रकृतीला त्रास जाणवला, शरीरपीडा जाणवली तर चांगल्या डॉक्टरांचं घेतलेलं मार्गदर्शन हे कधीही योग्य तुम्हाला ठरेल. या महिन्यामध्ये मीन राशीच्या जातकांना आर्थिक कुठलीही समस्या भेडसावू शकत नाही. तृतीय स्थान या स्थानामध्ये वृषभ राशी आहे. स्वामी शुक्र ग्रह हा सप्तमात गेल्या कारणानं आपल्या मीन राशीच्या जातकांसाठी विवाहाची संधी, मनाप्रमाणे जोडीदार, सुंदर आकर्षक अशा पत्नीची प्राप्ती, त्याचबरोबर चांगल्या वराची म्हणजे पतीची प्राप्ती मीन राशीच्या जातकांना होण्याचे योग दाखवत आहे. त्याचबरोबर आपण बऱ्याच दिवसांपासून विवाहाच्या वरवधूंच्या शोधार्थात असाल. बऱ्याच वेळेला लग्न निश्चित होऊन कॅन्सल झालेलं असेल, वर आपल्या घरापर्यंत येत नाही, वधू आपल्या घरापर्यंत येत नाही, म्हणजे स्थळच आपल्यापर्यंत येत नाही, असेही ज्या जातकांना अनुभव असेल त्यांचे सुद्धा मीन राशीच्या लोकांचे विवाह निश्चित होण्यासाठी हा कालखंड उत्तम आहे. चतुर्थ स्थानाचा विचार करता स्वामी बुध ग्रह हा 6ष्ठ स्थानात आल्या कारणानं आणि द्वितीय स्थानाचा ग्रह मंगळ चतुर्थात आल्या कारणानं आपल्या आईच्या प्रकृतीची काळजी तुम्हाला घेणं आवश्यक आहे. बौद्धिक दृष्ट्या विचार करता ज्यावेळेला आपण एखादी प्रॉपर्टी घेत आहोत तिथील कागदपत्र आपण व्यवस्थित पडताळून घेतले पाहिजे, जेणेकरून आपल्याला नंतर त्रास नको. यासाठी चांगल्या वकिलाची नियुक्ती तुम्ही केली पाहिजे. पंचम स्थानाचा विचार करता गुरु ग्रह स्वराशीमध्ये म्हणजे इष्टदेवतेची कृपा झाली म्हणून समजा, मंत्रसिद्धी झाली म्हणून समजा. ज्या जातकांना शेअर मार्केटची आवड आहे, लॉटरीचं तिकीट घेण्याची ज्या जातकांना इच्छा आहे ते या महिन्यात घेऊ शकतात. यश प्राप्तीचे योग संभवतात. संततीच्या दृष्टीनं विचार करता कर्क राशीतला पंचमातील गुरु हा अत्यंत लाभदायक असतो. मनाप्रमाणे संतान प्राप्ती होते
आणि संततीच्या दृष्टीनं जर आपण काही विचार करत असाल या महिन्यामध्ये चान्स घ्यायचा तर घेऊ शकतात. ती इच्छा मनोकामना पूर्ण होऊ शकते. पंचमातला गुरु हा उच्च शिक्षण देतो. पंचमातला गुरु हा प्रचंड ज्ञान देतो. पंचमातला गुरु हा माणसाला प्रेम प्रकरण देतो. पंचमातील गुरु हा माणसाला प्रेम विवाहाचा योग देतो. षष्ठ स्थानाचा विचार करता येते. सूर्य ग्रह स्व राशीचा आहे. 17 ऑगस्टच्या नंतर म्हणजेच इथे विपरीत राजयोग होतो सूर्यदेवांचा. रोग प्रतिकारक क्षमता तर तो चांगली ठेवेल. नोकरीमध्ये तो तुम्हाला मोठी पद प्रतिष्ठा प्राप्त करून देईल. ज्या जातकांना स्पर्धा परीक्षा किंवा अवांतर कुठेही जॉबला लागायचं असेल त्या जातकांनी या ऑगस्ट महिन्यामध्ये केलेले प्रयत्न नक्की त्यांचे यशस्वी होतील. सप्तम स्थानाचा विचार करता कन्या राशी आहे. स्वामी बुध ग्रह हा चतुर्थातनं पंचमातनं षष्टात आलेला आहे. त्यामुळे विवाह निश्चितीच्या दृष्टीने अनेक लोकांना मध्यस्थी घेण्यापेक्षा स्वतः घेतलेला निर्णय उत्तम. जोडीदाराला चांगली नोकरी प्राप्त झालेली असणारे, जोडीदाराचा चांगला व्यवसाय असणारे आणि त्यानंतर तुमच्या दोघांचे विचार जुळून येण्याच्या दृष्टीने हा कालखंड उत्तम आहे. पती पत्नींमधील विवाद दूर होऊन प्रेमाचं वातावरण किंवा कुठेतरी फिरायला जाण्याचा योग सुद्धा याच महिन्यात संभवतो. आणि शुक्र महाराज इथे विराजमान असल्यामुळे सगळ्या मनोकामना इच्छा पूर्ण होतात. पार्टनरशिपला हा योग उत्तम असा आहे. अष्टमेशाचा स्वामी शुक्र ग्रह आहे. तो सप्तमात आहे. त्यामुळे तुम्हाला पत्नीकडनं विशेष लाभ होण्याचे संकेत सुद्धा इथे मिळतात आहे. स्त्रीकडनं धनाची प्राप्ती. मग मातुल घराण्याची काही जमीन जागा असेल, पत्नीकडील काही जमीन जागा असेल, त्याच्या काही कोर्ट केस कचेऱ्या चालू असतील तर त्याचा निकाल हा तुमच्या बाजूने लागण्याचा योग आहे. भाग्यस्थानाचा विचार करता स्वामी मंगळ ग्रह हा चतुर्थात असल्या कारणानं भाग्याला सुखाची जोड आहे. परदेशात राहून काम करून गावी घर वास्तू बांधण्याचा योग, वाहन घेण्याचा योग, परिवाराची जबाबदारी घेण्याचा योग दाखवतोय. बदली सध्या नाही होणार आहे, परंतु परदेशातनं मायदेशी येणं होऊ शकतं घरातल्यांना भेटण्यासाठी. दशमस्थान दशमेशाचा स्वामी गुरु ग्रह पंचमात आहे. उच्चतम अवस्थेत आहे. वडिलांची विशेष कृपा, वडिलांचं मार्गदर्शन, वडिलोपार्जित व्यवसायात यश आणि वडिलांनी सांगितलेल्या मार्गाने जाणं हे यशाचं विशेष लक्षण आहे मीन राशीच्या जातकांना. एकादश स्थानाचा विचार करता स्वामी शनी ग्रह लग्नीय आहे. मितभाषी आहे, वैचारिक आहे, ज्ञान आहे, लाभ देणार आहे, कष्टानं देणार आहे. व्ययाचे पण ते मालक आहे. खर्च होऊ देणार नाही, झाला तर स्वतःसाठी, स्वतःच्या गरजांसाठी आहे. एक सुभाषित अतिशय उत्तम आहे. जर पैसा आहे तर त्याचा आपण उपयोग कसा केला पाहिजे. दाणे भोगे विनाशे आहे तर सत्पात्री दान करा, नाहीतर स्वतः तरी भोग घ्या, नाहीतर विनाशाला कारणीभूत व्हा. मग स्वतःसाठी धन खर्च होणार आहे. मीन राशीच्या जातकांसाठी शुभ अंक हा 3 आहे. शुभ रंग हिरवा आहे. आपल्यासाठी शुभ दिवस 1 तारीख, 2 तारीख, 3 तारीख, 22 तारीख आणि 23 तारीख आहे. आपल्यासाठी अशुभ दिवस 6 तारीख, 7 तारीख, 17 तारीख आणि 18 तारीख आहे. आपल्याला एक मंत्र देतो, ओम श्री गुरुभ्यो नमः. या मंत्राचा जप करा. जीवनातील अशुभत्व कमी व्हायला मदत होईल. लवकर भेटू आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्व प्रेक्षकांना नमस्कार.